नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी श्रीरामा. अनुपम्य तुझा महिमा, तव कृपा बळे माझिया नेमा. सिद्धी पाववील दातारा. मागे कवी थोर थोर झाले, तयांनी अपार ग्रंथ केले. तू ते गीती आळवीत गेले, तुवा धावणे केले तात्काळी. तयाची येथे न साजे उपमा, मी तव अधमा माझी अधम. नाही क्रिया दान धर्म, नाही सुगम उपाव ठावा. वाचेसही नाही मधुरता, किती आळवावे रघुनाथा. त्याही वरी दरिद्र अवस्था, सदा वाहे चिंता हळहळ. तेथे मी काळ कैसा क्रमावा, म्हणून उद्धार झाला जीवा. बुद्धिदाता तू राघवा, तुझिया भावा अगम्य. हे माझी नवे स्वबुद्धी कविता, अवघे ही तुझी सर्व सत्ता. वाचेसी नाही मधुरता, परी संपूर्णता तुवा केली. मागील कवींचे जे जे बोध, ते तव सुवासिक पुष्पे केवळ. तेथे माझी वाणी केवळ, धतूत पुष्पे जाणपा. समर्थे मौतिकांची लाखोली, तुझ लागी रामा अर्पिली. तेथे माझी हे वाग्वल्ली, तुलसी दल समर्पिलेसे. आता कळसाध्याय दिसावा, तो कृपाबळे सिद्धी ते न्यावा. संपूर्ण मलमहात्म्याचा ठेवा, तुझ प्रति देवा पावो दे. संपूर्ण व्रताचे जे फळ, माझे तव हेची सकळ. तुझ प्रित्यर्थ अळूमाळ, पावो सकळ देवराया. आता परिसा हो सादर, श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण कथिला प्रसर, लक्ष्मी नारायण संवाद. संपूर्ण भरता एक मास, तयाची गणती 30 दिवस. म्हणून अध्याय हे 30, झाले असती निर्धारे. ह्या 30 मौक्तिकांच्या माळा, सभाग्य श्रोती घालाव्या गळा. भावे अर्चिजे घन सावळा, घाला गळा त्याचिया. किंवा हे 30 दीप उजळा, भावार्थे धृतवाती घाला. अंतर्ज्योत पे पाजळा, तेणे वोवाळा लक्ष्मी रमण. अथवा हे 30 कुंभ जाण, श्रवण जीवने भरीजे पूर्ण. भावबळे दीजे हो दान, तेणे नारायण संतोषे. वादविवाद टाकून, मुकवत करावे श्रवण. तेची तुम्हा घडे मौन्य, तेणे नारायण संतुष्ट पै. ऐसिया संपूर्ण नेम, अर्चिजे हो पुरुषोत्तमा. तया योगे कर्मी कर्मा, मुक्त होती प्राणी पै. ऐसे हे 30 अध्याय पूर्ण, ग्रंथ झाला सो निर्माण. तुझ प्रति पावो नारायण, हे वाक्पुष्प चरणी अर्पिले. संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण, तरी शेवटील अध्याय हा पूर्ण. श्रवण फलप्राप्ती जाण, समग्र कथन ग्रंथ गर्भी. म्हणून 30 अध्यायांची वेगळाली फळे तयांची. परसवू तुम्हा तैसेची, एकाग्रमन असो द्या. मिळोनी समग्र ऋषींचा मेळा, सूता प्रति तयांनी प्रश्न केला. सूत तया ते वदता झाला, लक्ष्मी नारायण संवाद. मलमासाची उत्पत्ती, कथिता झाला निगुती. ब्राह्मण सेवा दान पद्धती, सांगोन प्रथमोध्याय संपविला. द्वितीयोध्यायी गोसेवा वर्णन, कमलासनाचा गर्वहरण. केतकी आणि धेनू ते जाण, असत्य वदता पंचवदने शापिले. गोसेवा विशेष पाही, निवेदिली तृतीयोध्यायी. पौल्यव ऋषी ते छळिता वासवी, नवल पदवी ऐकली. वासवासहित तिन्ही देव, शापावया ऋषी पुंगव. उदक घेता धेनू अंगी सर्व, देखता झाला ऋषी तो. मग उदक टाकीता झाला, विवेके क्रोध शांत विला. प्रसन्न होऊनी देवता मेळा, ऋषी बैसविला विमानी. चतुर्थोध्यायी कथा बरवी, ब्राह्मण सेवा निवेदिली. आघवी उपरी दृष्टांती कथा लाघवी, शूद्रे नेले पाही द्रव्याते. नृगराज झाला सरळ, ब्रह्मशाप अति प्रचंड. तो कृष्ण दर्शने उद्धरिला वितंड, पंचमोध्यायी कथाही. 6विया माझी कथा, दानमहिमा वर्णिला तत्वता. आणि दीपदान विप्रस्त्री करिता, उद्धरिला मार्जार. 7व्या माझी कथा बरवी, शांकली विप्र सामवेदी पाही. त्याते भार्या उभयताही, एकी अधोगती एकी उद्धारू.
दीपदान करिता ज्येष्ठ कांता, धाकुटी सवथ मत्सरे विध्वंसिता, त्रयपुत्र नष्ट होऊनी अधोगतिता, प्राप्त झाली तयेते. अष्टमोध्यायी कथानक. उत्तर देशी नर्मदा तीरी एक ज्योतिष ब्राह्मण एक, अतिकृपण धनवान तो. कांतेने उदक म्हणोने पय दिधले, त्या योगे शेष प्रसन्नवदने बोधे. संचित द्रव्य कांतेचे बोधे, देऊनी लाविले साधनासी. दक्षिण देशी महिस्मृती नगरी, विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी. ते व्रत करिता शूद्र नारी, तात्काळ उद्धरी पुण्योदके. सप्त दिवसांचे स्नानोदक, तीते करी अर्पिले देख. उद्धरगती तात्काळिक, वाराणसी देख जन्म झाला. काशीनाथ नामाभिधान, उभयता वृद्धासहित विमान. नवव्या माझी हेची कथन, झाले संपूर्ण निर्धारे. दशमा माझी कथा पाही, अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री. मौन्य व्रत करिताना होई, उद्धार तयाचा. अकराव्या माझी कथा अव्यग्र, पंचपर्वे सांगितली साचार. व्यतिपात वैधृती अमावस्या थोर, पौर्णिमा आणि द्वादशी. द्वादशा माझी तेची कथा, सांगितली परवाची कथा. पौर्णिमा अमावस्या तत्वता, महिमा निरुता वर्णिला. त्रयोदशा माझी कथा, निवेदिले त्रिरात्रीचे व्रता. दशमी एकादशी सहिता, द्वादशी महिमा वर्णिला. आणि अंबरीश नृपराणा, दुर्वासे केली छळणा. तात्काळ पावला नारायणा, 14वा जाण असे हा. श्रीरामे व्रत करिता द्वादशी, तेची व्रते शतमुख रावणासी. मुक्ती दिधली तयासी, 15व्यासी हे कथा. इंद्राची अप्सरा स्मितविलासिनी, दुर्वासे शापिले तिये लागुनी. ते पिशाच होऊनी याज्ञवल्कीची मैत्रिणी, 16व्या माझी उद्धरली. धर्मशर्म स्वस्त्रियसी प्रतिष्ठानता, व्रत करी त्रिरात्री नेमस्ता. पिशाच उद्धरूनी तत्वता, 17व्यात हे कथा. विंध्याद्री पाठारी जाण, गर्ग नामे नगरी पूर्ण. तेथील एक भृगु गोत्री ब्राह्मण, कन्या जाण तयाची. तिये वैधव्य प्राप्त होता, व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यता. नामे मंगळा गौरी तत्वता, वाराणसी ये. 18व्या माझी हे कथा, आता 19वा तत्वता. विप्रदास नामे शूद्र होता, आचरे व्रता कांते सहित. तयाने उद्धरला राक्षस, देऊनी त्रिदिनी पुण्यास. आता 20व्या माझी विशेष, कथानक परिसीजे. सौराष्ट्र देशी प्रभासनगरी, तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी. स्नानास जाता गंगातीरी, पिशाच निर्धारी उद्धरिला. सौराष्ट्र देशी अतिसुशीळ, प्रभासक्षेत्र परमविशाळ. तेथील ब्राह्मण पुण्यशीळ, नामे जाण सोमशर्मा. तयाने आचरिता व्रतास, स्नाना जाता उद्धरिला राक्षस. त्रिरात्री देऊनी व्रतपुण्यास, 20वा निर्दोष जाणीजे. विराट देशाची या ठाई, माहुर नामे नगरी पाही. रेणुक दैवत तये ठाई, अनसुया परमपतिव्रता. तेथील एक शूद्र भावार्थी, विप्रसेवा करीतसे दिनराती. कुष्ठ भरताची तयाप्रती, गंगा स्नाने उद्धरागती तो गेला. असे कथानक 21वा. आता परिसा 22वा. नाना दानांचा वेगळा ठेवा, सांगितला आदरेसी. तेथे महिस्मृती नगरी, एक ब्राह्मण सदाचारी. अग्निहोत्री, तेथे नारायण राहुनी मंदिरी. विपरीत परिपई केली, तक्र विक्री तयाचा कुमार. तात्काळ केला तयाचा उद्धार. विप्रदुहिता होती जार, तेही उद्धार पावली. ऐसा कथानक बरवा. 22पासून 24वा. आता ऐकी जे 25वा. प्रेमाभावे आदरेसी. मासा माझी मलमस उत्तम, स्वये वदला पुरुषोत्तम. अरुंधती पार्वती संवाद परम, अखंड सौभाग्य लाधले. वीरबाहू नृपाची कांता, तीते प्रबोधी प्रधान वनिता. ते तव व्रता ते हेळणा करिता, शरीरी अस्वस्थता भोगिली. मग मंडन
प्रधान कांतेसी, कारागृही ठेविले नृपवर त्यासी, स्वप्ना माझी येऊनी ऋषिकेशी, मुक्त तयासी करविले. इतका कथानक 26वा, पुढे ऐकिजे 27वा. समान फळव्रत प्रभावा, पुसे माधव लक्ष्मी ते. साधारणे करिता व्रतास, काही न लागता सायास, ऐशा अधमी स्त्री पुरुषांस, पावली निशेष मोक्षाते. ऐसा कथानक सुशर्म नृपवर, कथितसे अंगिरा ऋषेश्वर. 27व्या माझी प्रकार, झाला साचार इतुका. आता 28 कथा, पतिव्रता धर्म बदलासे तत्वता. काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता, तयाची कांता पतिव्रता निस्सीमा. तिये ते पुत्र झाले 2 पाही, ते उद्धरिले निषादिये लवलाही. ऐसी तेथील पदवी आघवी, 28व्या माझी आणिजे. व्रत उद्यापनाची सविस्तर, कथिता झाला शारंगधर. 29व्या माझी समग्र, हाची प्रकार सांगितला. उद्यापना वाचूने व्रतसिद्धी, प्राप्त होय कदाची कधी. म्हणून उद्याचना ते आधी, आचरावो भावार्थे. आता कळस अध्याय 30वा, तो भाव बळे परिसावा. म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा, हाता चढे अनायासेसी. जरी नित्य न घडे पुराण श्रवण, तरी शेवटील अध्याय पूर्ण. ऐकिजे एकाग्र मन करून, फळ संपूर्ण तो लाहे. ऐसी हे 30 कमळ पुष्पमाळ, सभाग्य शोधी घालिजे गळा. जोडून या करकमळा, प्रार्थितो सकळा बद्ध हस्ते. एवं 30 अध्याय संपूर्ण ग्रंथ, तुझ अर्पिला श्री नघुनाथा. वदता आणि वदविता, सकळ सत्ता पै तुझी. मी तव मतिमंद आळशी, प्रपंच धंदा अहर्निशी. नेणो काहीच साधनासी, दानधर्मासी नसे धन. ऐसा मी दरिद्री अकिंचन, तुझी सेवा करू नेणे जाण. या लागी कळेल तैसे म कृपादान, करी रघुनंदना तुची एक. अवघ्या ग्रंथाची रचना बरी, संपूर्ण झाली सागराचे तिरी. तेथे पश्चिमेसी मुमुक्षुपुरी, असे राजधानी सांप्रत. तेथे ग्रंथ पावला सिद्धीते, नमुनिया श्री गुरु मोरेश्वराते. तयाचेनी वरद हस्ते, ग्रंथ सिद्धी ते पावला. उमा नामे माझी माता, साध्वी ते परमपतिव्रता. मनोहर नामे अमुचा पिता, तया उभयता वंदिलेसी. जैसी शिव आणि भवानी, तेवी उभयता मज लागुनी. भाव धरुनी तयांचे चरणी, ग्रंथ कथनी संपविला. शके 1772, साधारण नाम संवत्सरी. पश्चिमेसी समुद्रपुरी, ग्रंथ निर्धारी संपविला. ग्रंथकर्ता नामाभिधान, गोपीनाथ बाहती सर्वजन. मनोहर सुत म्हणोनी, अभंगी नाम जाणते. गोपीनाथ तोची नारायण, जो गो इंद्रियांचे करी पाळण. तोची हृदयस्थ श्री भगवान, ग्रंथ जाण वदला तोची. म्हणोनी हा मास उत्तम, नाम जाणा पुरुषोत्तम. एकादशी पर्व उत्तमोत्तम, कृष्ण पक्ष निर्धारेसी. सौम्यवार असे ते दिनी, सौख्य ते सकळा लागुनी. परमपर्व काळ हरिदिनी, ग्रंथ कथनी संपविला. श्रोता आणि वक्ता याते, श्रवण करीती जे भावार्थे. आयुरारोग्य ऐश्वर्याते, पुत्र पौत्राते तो पावे. आधी व्याधी नाही दरिद्र, इमनेच्छा पुरवी रघुवीर. ऐसे वदला सर्वेश्वर, लक्ष्मी ते आदरेसी. इति श्री मलमहात्म्यमय ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार संमत मनोहर सुत विरचित 300तमोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति मदमास महात्म्य संपूर्णं. श्री अधिक मास महात्म्यम संपूर्णम. आरती अधिक मासाची आपण ऐकूयात. या अधिक मासीशी पुरुषोत्तम पाही, करू मंगल आरती सर्व मिळून या ठाई. देहबुद्धी कापूस पिंजून घेऊ सारा, 33 सुतांचा एक एक वातीस फेरा. स्नेह तुपात भिजवणी सप्रेम करी घेई, करू मंगल आरती सर्व मिळून या ठाई.
मन शुद्ध निरांजन निर्गुणी तबकी ठेवा. षडविकार जाळुनी कापुरी वडी मग लावा. मनभक्ती गुंफुनी हार फुलांचा वाही. करू मंगल आरती सर्व मिळून या ठाई. गुरु ब्रह्म सनातन पाहुन ब्राह्मण ऐसे. करू अपूप वायन दान तयाला खासे. अहंभाव दक्षिणा देऊनी कृतार्थ होई. करू मंगल आरती सर्व मिळून या ठाई. त्रयवर्षा त्रिपुंडी साधुनी संधी आला. मलमास अधिक मग म्हणती कोणी याला. मनु साधुनी संधी गुरुपदी तरुण जाई. करू मंगल आरती सर्व मिळून या ठाई. करू मंगल आरती सर्व मिळून या ठाई. दुसरी पण आरती आहे. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभुला. नियमव्रते पाळिती पावतो सत्वर भक्ताला. पावतो सत्वर भक्ताला. दर वर्षाचा 10 दिवसांचा मळ काढून नेला. अधिक महिना 30 दिनांचा काळमेळ बसविला. मंगल कार्य वर्ज त्यामध्ये पुण्यकर्म करीती. मलमासाला कृष्ण कृपेने पुरुषोत्तम मानिती. अंधाराचा नाश कराया दिव्य दीप लाविला. नियमव्रते पाळिती पावतो सत्वर भक्ताला. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभुला. नियमव्रते पाळिती पावतो सत्वर भक्ताला. गुणसुंदरीला द्रौपदीला अन चंद्रकला राणीला. अधिक मास व्रत पुण्याईने प्रसन्न प्रभू झाला. स्नानदान जप मौन भोजने कुबुद्धी सारावी. दुर्वसनांचा त्याग करावा चैन सर्व सोडावी. निर्मळ गुरुजी पुण्यप्रद हा मार्ग दावी सकला. नियमव्रते पाळिती पावतो सत्वर भक्ताला. आरती ओवाळू आता पुरुषोत्तम प्रभुला. नियमव्रत पाळिती पावतो सत्वर भक्ताला. पावतो सत्वर भक्ताला. इथेच आपण अधिक मास महात्म्य संपवणार आहोत. श्री कृष्णार्पणमस्तु.